मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शुभम कीर्तीला बोलतो, तुम्ही खेळाबाहेर गेला होतात, मग पहिल्या नंबरवर कशा काय आलात? त्यावर जिजा अक्का खूप काळजीत पडतात आणि शुभमकडून लगेच फोन घेतात आणि कीर्तीला विचारतात, काय ग कीर्ती, असा कुठला खेळ होता तू पहिल्यांदा बाहेर गेली मग जिंकलीस? कीर्ती सांगते, मी पहिल्यांदा बाहेर गेले होते, परंतु तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता, मी पुन्हा जिंकले. ट्रेनिंगला आल्यापासून हे माझं पहिलंच यश आहे, असं कीर्ती जिजा अक्कांना सांगते. जान्हवी जिजा अक्कांना सांगते, जिजा अक्का मलाही बोलू देत, तूच नुसती बोलत बसू नकोस. तर म्हणून ती जिजा अक्कांकडून फोन घेते आणि कीर्तीचं अभिनंदन करते व बोलते, मला आज 2 गुड न्यूज मिळाल्या आहेत. आज शुभम दादाने माझ्या लग्नाच्या पत्रिकाही छापायला टाकल्या, त्यात तू पण जिंकली. तर सोनाली मध्ये मध्येच बोलत असते, जाऊबाईंना माझ्याकडूनही अभिनंदन सांग. कीर्ती सोनालीचं बोलणं ऐकते आणि तिला थँक्यू असं सांगते. जिजा अक्का मात्र विचार करत असतात. कीर्ती जान्हवीला सांगते, आता मी फोन ठेवते, कारण मॅचनंतर माझं शरीर पूर्णपणे गळून गेलं आहे, असं म्हणून ती लगेच फोन ठेवते. इकडे सोनाली शुभमला सांगते, आता जाऊबाई जिंकल्या आहेत ना, दुकानातील मिठाई घरी घेऊन या. तेव्हा शुभम लगेच होकार देतो. दुसरीकडे रोमा आणि राहुल कीर्तीची जेवण करण्यासाठी वाट पाहत असतात. तेव्हा राहुल रोमाला सांगतो की चल रोमा पटकन, मला खूप भूक लागली आहे. रोमा सांगते की कीर्ती येऊ देत मग आपण जाऊ. राहुल बोलतो, तिला खूप वेळ लागेल यायला, कारण ती आता शुभमबरोबर फोनवर बोलत असेल आणि तिचं त्यानेच पोट भरणार आहे. तेव्हा रोमा त्याची गंमत करते. राहुल रोमाला सांगतो की आज मेसमध्ये स्पेशल मेन्यू म्हणजे जिलेबी असेल, मला खाण्याचा मोह आवरत नाही, खूप भूक लागली आहे, असं म्हणून तिचा हात पकडतो आणि चल असं बोलतो. तिचा हात पकडल्यावर रोमा त्याच्याकडे पाहतच राहते, तर राहुल पटकन तिचा हात सोडतो. तर दुसरीकडे शुभम दुकानावर असतो. तेव्हा तो कीर्तीला सारखाच फोन करत असतो, परंतु कीर्ती काही केल्या फोन उचलत नाही. शुभमला ह्या गोष्टीचं खूप टेन्शन येतं. इकडे वॉचमॅन काका रोमा आणि राहुल जवळ येतात आणि कीर्ती कुठे आहे असं विचारतात. रोमा सांगते, मी तिचीच वाट पाहत आहे, कारण आम्हाला मेसमध्ये जायचं आहे. तेव्हा वॉचमॅन काका सांगतात, पाटील मॅडम तिच्या रूमवर 2दा जाऊन आल्या, परंतु तिने काही दरवाजा उघडला नाही. तेव्हा रोमा आणि राहुल लगेच कीर्तीच्या रूमकडे जायला निघतात. रोमा, राहुल आणि वॉचमॅन काका तिघेही कीर्तीच्या रूमजवळ येतात. कीर्तीने आतून दरवाजाची कडी लावलेली असते. रोमा आणि राहुल ती उघडण्याचा खूप प्रयत्न करतात आणि मोठ्या मोठ्याने कीर्तीला आवाज देत असतात, परंतु कीर्ती उठत नाही. तेव्हा राहुल स्टूलवर चढून आतली कडी काढतो आणि ते दोघेही रूममध्ये येतात, तर कीर्ती बेशुद्ध होऊन बेडवर पडलेली असते. त्या दोघांनाही कीर्तीला अशा अवस्थेत पाहून खूप मोठा धक्का बसतो. ते दोघेही कीर्तीला उठवतात, तर कीर्तीला खूप ताप आलेला असतो. रोमा कीर्तीला बोलते, चल आपण लगेच हॉस्पिटलमध्ये जाऊयात, असं म्हणून ते तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला निघतात. त्यानंतर डॉक्टर कीर्तीला चेक करतात. रोमा विचारते, डॉक्टर, हिला अचानक ताप कसा काय आला? तेव्हा डॉक्टर सांगतात की आज कबड्डी मॅच होती ना, त्यामुळे खूप थकवा आला, हिच्या शरीरातलं पाणी कमी झालं, त्यामुळेच ताप आला असेल. आता हिला 3 दिवस तरी आरामाची गरज आहे. हे ऐकून रोमा आणि राहुल आश्चर्यचकित होतात. तर रोमा विचारते, मग ट्रेनिंगचं काय होणार? तेव्हा डॉक्टर सांगतात की अगोदर तब्येत महत्त्वाची, मी तिला काही औषधे लिहून दिली आहेत, ती वेळेवर घ्या, तिचा ताप लगेच उतरेल. डॉक्टर कीर्तीला सांगतात की मी तुझ्यासाठी 3 दिवसाचं मेडिकल सर्टिफिकेट देत आहे, तेवढं पाटील सरांना देऊन या. हे ऐकून ह्या तिघांनाही धक्का बसतो. तिघेही खूप घाबरतात. दुसरीकडे शुभम खूप टेन्शनमध्ये असतो. कीर्तीचा फोन लागत नसतो. त्यावेळी तो लगेच रोमाला कॉल करतो आणि रोमाला विचारतो, कीर्तीचा फोन लागत नाही, मला खूप तिची काळजी वाटली म्हणून मी तुम्हाला कॉल केला, सॉरी. तेव्हा रोमा सांगते, तसं काही नाही, कीर्ती माझ्याबरोबरच आहे आणि तिला ताप आला आहे. हे ऐकून शुभम खूप घाबरतो आणि रोमाला कीर्तीला फोन द्यायला सांगतो. तेव्हा शुभम खूप काळजीनेच कीर्तीला विचारत असतो, तुम्हाला अचानक ताप कसा काय आला? तेव्हा कीर्ती सांगते, थोडा थकवा जाणवतोय, बाकी काही नाही. शुभम कीर्तीला सांगतो की जास्त पाणी प्या आणि स्वतःची काळजी घ्या, असं म्हणून तो रोमाकडे कीर्तीला फोन द्यायला सांगतो. रोमा कीर्तीकडून फोन घेते. तर शुभम तिला सांगतो, मी आत्ता रात्रीची ट्रेन पकडतो आणि उद्या लगेच तिथे पोहोचतो, मला कीर्तीच्या तब्येतीची खूप काळजी वाटत आहे. रोमा त्याला खूप समजावून सांगते, कीर्तीची काळजी घेण्यासाठी मी आहे, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नको.
कीर्तीला कशी ट्रीटमेंट द्यायची हे शुभम रोमाला सांगत असतो. रोमा कीर्तीकडे पाहून हसत असते, कारण शुभम खूप काळजीत सर्व सूचना करत असतो. रोमाला समजतं की शुभमचं कीर्तीवर खूप प्रेम आहे. दुसरीकडे पाटील मॅडम आणि विनायक सर कीर्तीबद्दलच बोलत असतात. पाटील मॅडम विनायक सरांना सांगत असतात, कीर्तीने आज अनपेक्षित परफॉर्मन्स केला. ती खूप छान मॅच खेळली, तिच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. विनायक सर सांगतात, मला तिच्यामध्ये वेगळंच पॅशन दिसतं. आज ती काहीतरी ठरवूनच मैदानात उतरली होती. तेव्हा पाटील मॅडम तिचं कौतुक करत असतात. तेवढ्यातच राहुल, रोमा आणि कीर्ती तेथे येतात. तेव्हा राहुल पाटील मॅडमकडे कीर्तीचं लिव्ह ॲप्लिकेशन देतो. पाटील मॅडम ते वाचतात आणि कीर्तीकडे लगेच रागाने पाहतात. पाटील मॅडम तिच्यावर थोड्या ओरडतात आणि बोलतात की अशा मॅचेस रोज होणार आहे, मग तुला लगेच ताप चढणार का? आणि इतक्या वीक कॅडेटचं लिव्ह ॲप्लिकेशन माझ्याकडे सतत येणार का, असं त्या कीर्तीला बोलतात. पाटील मॅडमचं हे बोलणं ऐकून खरं तर कीर्तीला खूप वाईट वाटत असतं. पाटील मॅडम कीर्तीला सांगतात की आजच फक्त सँक्शन करणार आहे, इथून पुढे अजिबात करणार नाही. तेव्हा कीर्ती हो बोलते. तर रोमा आणि राहुलला कीर्तीची काळजी घ्यायला सांगून पाटील मॅडम त्यांना तेथून जायला सांगतात. त्यानंतर ते तिघेही जात असताना विनायक सर तेवढ्यात तेथे येतात आणि कीर्तीला बोलतात, एकदा का तू मॅच जिंकली आणि लगेच 3 दिवस आराम करायला मोकळी झाली का? मला माहीत होतं की तुझ्यामध्ये खूप जिद्द आहे, परंतु तुझ्यामध्ये अजिबात आत्मविश्वास नाही. संजय नको म्हणत असतानाही मी तुला रेड करण्याची संधी दिली. तू त्या संधीचं सोनंही केलं, हे मला चांगलंच माहीत आहे. परंतु बेस्ट कॅडेटची ट्रॉफी मिळवण्यासाठी इथे सर्व ट्रेनिंग ऑफिसर 24 तास प्रयत्न करतात. एक मॅच जिंकली काय लगेच आजारी पडली. सर्वात जास्त अभिमान मला वाटला होता जेव्हा तू बेस्ट परफॉर्मन्स ठरली होती तेव्हा, परंतु आता तो अभिमान तू चुकीचा ठरवला आहेस. पुढे विनायक सर बोलतात की हा तुझ्या मनाचा दुबळेपणा आहे, तुझ्या शरीराचा नाही. राहुलमध्ये बोलतो की कीर्ती खरंच खूप आजारी आहे. तेव्हा विनायक सर त्याला सांगतात की चुकीच्या वेळी अजिबात तिला सपोर्ट करायचा नाही, कारण प्रत्येक स्पर्धेनंतर जर कीर्तीला ताप चढणार असेल तर ही जागा अजिबात तिच्यासाठी नाही. हे ऐकून कीर्तीला धक्काच बसतो. विनायक सर सांगतात, तुझं हे दुखणं आहे ना, ते कोणत्याच औषधाने जाणार नाही. मैदानातलं दुखणं मैदानातच ठेवायचं असतं. तेव्हा विनायक सर खूप रागवतात आणि तेथून जातात. कीर्तीला खूप वाईट वाटतं, तशीच ती रूममध्ये जाते. तर दुसरीकडे जिजाक्का शुभमला आवाज देत असतात आणि त्याच्या केसांची मॉलिश करत असतात. तेव्हा जिजाक्कांचं लक्ष शुभमच्या लॉकेटकडे जातं. शुभमने लॉकेट घातलेलं नसतं. जिजाक्का त्याला लॉकेटबद्दल विचारत असतात. भाऊंना वाटतं की लॉकेटच हरवलं. जिजाक्का खूप काळजीत पडतात. तेव्हा शुभम सांगतो, ते लॉकेट मी कीर्तीला दिलं आहे, कारण कीर्तीला आता सर्वात जास्त त्याची गरज आहे. त्यात जिजाक्कांचा आशीर्वाद त्या लॉकेटमध्ये आहे, असंही शुभम बोलत असतो. तेव्हा जिजाक्का विचारात पडतात. तर भाऊ खूप खुश होतात, कारण शुभमने लॉकेट कीर्तीला दिलेलं असतं. मित्रांनो, पुढील भागामध्ये कीर्तीची प्रॅक्टिस पाहून पाटील मॅडम आणि विनायक सर तिच्यावर खुश होतात. तर थाळीफेक स्पर्धेमध्ये कीर्ती अव्वल क्रमांक पटकावते. मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.